हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. नाहीतर काही लोक असे असतात जे असतात आपल्या जवळ पण नेहमीच दूर असतात आणि मग वेळ साधून असा वार करतात ना की मग इथे लागतं. जर तू आजीची माफी मागत असशील तर ठीक आहे, आणि जर तू माफी नाही मागणार आहेस तर बाबा तुम्ही आम्हाला जी काही शिक्षा द्याल आम्हाला मान्य आहे. आजपासून आकांक्षा या घरात नाही राहणार. काल आकांक्षेचं तिच्या घरी खूप मोठ्या धूमधडाक्यात स्वागत झालं ना, पण पूजाच्या बाबतीत असं कधीच नाही घडलं त्या घरात. मी आता खूप चांगल्या प्रकारे ओळखायला लागलोय, तुला देखील आणि तुझ्या घरातल्यांना देखील. आम्ही आजपर्यंत जे काही केलंय ते आमच्या जीवावर केलंय. हा आम्हाला मान्य आहे की आम्हाला विराजची गरज आहे, पण त्यापेक्षा जास्त आम्हाला अब्रू आणि मान सन्मानाची गरज आहे. आणि आज आकांक्षानं जो उलटवार केलाय, जर आम्ही त्याचं उत्तर नाही दिलं तर तो तिचा विजय असेल आणि आमचा पराजय. दिनू, तू थोडं धीरानं काम घे. काय आहे ना, मला व्यवस्थित माहितीये की तिनं माझी माफी नाही मागितली आणि डाव उलटा फिरवला, पण निराश व्हायची काय बी गरज नाहीये. मी असा खेळ खेळन की ना तुझी हार होईल आणि ना तिची जीत. दिनू, तुझ्या या आईकडं प्रत्येक रोगाचा इलाज आहे. आता तू बघ की तुझी आई काय करते. सुनबाई, ए सुनबाई. आई तुम्ही बोलवलं? सुनबाई, बघ एक काम कर. इराज आणि आकांक्षा घर सोडून चालले, तर तू त्यांना ज्या सामानाची गरज असेल ना ते त्या दोघांना देऊन टाक. काय आहे ना, नवीन नवीन संसार आहे, गरज तर लागलच की, वय ना. काय सुनबाई, काय बोलायचंय का? आमची तर हीच इच्छा आहे आई की असं काही व्हावं जेणेकरून विराज आणि आकांक्षाला हे घर सोडून जावं लागू नये. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे शकुंतला की आज आकांक्षानं काय केलंय. तिने फक्त आईचा अपमान नाही केला तर तिची माफी न मागून या घराचा आणि या घराच्या नीती नियमांचा अपमान केला, आपल्या सगळ्यांचा अपमान केला. तरी तुला वाटतं की आम्ही तिला माफ करावं आणि इथं राहू द्यावं? हे बघा, आपल्याला आकांक्षाबद्दल नाही पण विराजबद्दल विचार करायला हवा. विराज तर आपला आहे ना, आपला मोठा मुलगा, आणि विराजने तर नेहमी तुमचं म्हणणं ऐकलंय. हे खरंय की अग्नीला साक्षी मानून त्याने आकांक्षाशी लग्न केलंय आणि आता आकांक्षा त्याची बायको आहे.
पण आपण विराजला का शिक्षा द्यावी? तुम्ही विराजच्या बाजूने विचार करा. ना तो आपल्याला सोडू शकतो आणि ना आकांक्षाला. फक्त एकदा आई, एकदा विराज करिता तिला तुम्ही माफ करा. बघ सुनबाई, एकदा त्यांची इतकी मोठी चूक माफ केली आहे म्हणूनच या घरात आहेत ते. आणि आता दुसऱ्यांदा माफ करायचा तर सवालच नाहीये. काय रे दिनू? वय आई, आकांक्षा काय बोळ्यानं दूध पित नाहीये जी प्रत्येक वेळेला चुका करल आणि आम्ही प्रत्येक वेळेला तिला माफ करावं. नाही, या वेळेला आकांक्षाला तिच्या चुकीची माफी मागावीच लागेल. बरं ठीक आहे. आकांक्षेने जर तुमची माफी मागितली तर तुम्ही तिला माफ कराल ना? वय, पण एका शेवटच्या चेतावणी बरोबर की यापुढे तिला या घराचे नियम आणि शिस्तीबद्दल लक्षात ठेवावं लागेल. कळलं? हो. दिनू, कसला विचार करतोय? आम्ही विचार करतोय आई की आकांक्षाच्या गर्वाच्या टाळ्याला तोडण्यासाठी लय चांगली चावी शोधलीस तू. शकुंतलाला चांगलंच माहिती आहे की आम्ही आकांक्षाचा किती द्वेष करतो ते. तरी तिनं काही करून आमची समजूत घातली. आता विचार कर, शकुंतला जेव्हा आमच्यासारख्या हट्टी माणसाची समजूत घालू शकते तर तिच्यासाठी आकांक्षाची समजूत घालणं किती सोपं काम आहे. दिनू, तू बरोबर बोलतोयस. सुनबाई, आकांक्षाला माफी मागायला लावल. ही तर तीच मुलगी आहे ना जिचा त्या दिवशी पेपरमध्ये फोटो आला होता विराज बरोबर? ही तर तीच मुलगी आहे जिला एका गुंडाने रस्त्यावरून उचललं होतं आणि पूर्ण एक दिवस स्वतःकडे ठेवलं होतं. काय जमाना आलाय. रात्र घालवली एका बरोबर आणि आयुष्य घालवते कुणा एका बरोबर. तुम्ही बरोबर बोलताय. मी तीच मुलगी आहे जिने विराज बरोबर त्या तांत्रिकाला पकडलं होतं. मी तीच मुलगी आहे जिला त्या गुंडाने किडनॅप केलं होतं. आकांक्षा, मी लग्नाच्या वेळेस तुला वचन दिलं होतं की मी प्रत्येक पावलावर तुला साथ देईन. पण आकांक्षा, याचा अर्थ हा होत नाही ना की तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलावस आणि त्यात मी तुला साथ द्यावा. जर तू आजीची माफी मागत असशील तर ठीक आहे, आणि जर तू माफी नाही मागणार आहेस तर बाबाची काही शिक्षा तुम्ही आम्हाला द्याल, आम्हाला मान्य आहे. तुला आम्हाला शब्द द्यावा लागेल की आकांक्षाला आम्ही दिलेली शिक्षा मान्य असेल. हो बाबा. ठीक आहे, आजपासून आकांक्षा या घरात नाही राहणार. या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झालेत. सुकन्या आमच्या कन्या. मी आता या घरात एक क्षणही नाही थांबू शकत. ज्या घरात माणसांच्या भावनांना काही किंमतच नाहीये, या उलट
बाहेरचे लोक आपल्या घरातल्या सुनेला वाटेल ते बोलून गेले, पण ह्या लोकांना याचा राग आहे की मी त्या लोकांना उलट उत्तर का दिलं, मी गप्प का नाही बसले. आणि विराज, त्यांनी पण माझी बाजू नाही मांडली. नाही, आता मी या घरात एक क्षणही नाही थांबणार. मी आत्ताच्या आत्ता इथं निघून जाणार आहे. हो. आकांक्षा, कुठे जातेस का? हो आई, मी हे घर सोडून जाते. या घरात कुणालाही माझी गरज नाहीये. मग इथे राहून फायदा काय? कोणी म्हंटल की तुझी गरज नाहीये आकांक्षा? तुझी सगळ्यात जास्ती गरज विराजला आहे, आणि तू त्याला सोडून जाण्याबद्दल तू विचार तरी कसा करू शकतेस? विराजला? विराजला जर माझी गरज असती ना आई, तर माझी चूक नसतानाही मला माफी मागायला सांगितली नसती. पण कदाचित मीच त्याला समजून घेण्यात चुकले कुठेतरी. मी हे घर सोडून जाते. आणि विराज, त्याचं काय होईल आकांक्षा? ते इथेच राहतील तुम्हा सगळ्यांबरोबर. कारण जरी ते माझ्या बरोबर आले तरीही ते माझ्या सोबत नसतील. तुम्ही पाहिलत नाही, घरातल्या 4 लोकांसमोर त्यांनी माझी बाजू घेतली नाही. मग बाहेर एवढ्या मोठ्या समाजासमोर ते माझी काय बाजू घेणार? जर असं असतं ना आकांक्षा, तर त्याने तुझ्याशी लग्नच केलं नसतं. त्याला तुझी काळजी आहे. त्याने सगळ्यांसमोर तुझा स्वीकार केलाय, सगळ्यांचा विरोध सहन केला, सगळ्यांशी लढला, कारण त्याला तुझी काळजी आहे. मग आज त्यांनी माझी बाजू का नाही घेतली आई? त्यांनी का हे बाबांना नाही सांगितलं की आकांक्षाची काही चूक नाही, ती बरोबर आहे? बेटा, तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण तू स्वतःला एकदा विराजच्या जागी ठेवून बघ की तो कुठल्या परिस्थितीला तोंड देतोय. एकीकडे तू आहेस जिला तो हात धरून आपल्या घरी घेऊन आला, आणि दुसरीकडे त्याचे वडील ज्यांचं बोट धरून तो चालायला शिकला. आणि आता तुमच्या दोघांपैकी एकाला निवडणं त्याच्यासाठी खूप कठीण आहे. मला मान्य आहे आई की विराजसाठी हे खूप कठीण आहे, पण खरं काय आणि खोटं काय हे तरी कळायला हवं ना. आकांक्षा, जर विराजने आपल्या बाबांची बाजू घेतली ती फक्त यासाठी कारण त्याला सत्य माहित नाही. त्याला फक्त ते सत्य माहितीये जे त्याला त्याच्या बाबांनी आणि आजीने सांगितलं. आणि जर त्यांच्या समोर त्याने तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला हे वाटतं की तो त्याच्या बाबांचा अपमान करतोय. म्हणूनच कुठलाही विचार न करता त्याने तुला माफी मागायला सांगितली. आकांक्षा, विराजला खरं आणि खोट्यामधला फरक समजायला वेळ लागेल. आजवर तो तेच करत आला जे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं. त्याला थोडा वेळ दे आकांक्षा, तुला समजून घेण्यासाठी आणि तुझा स्वीकार करायला. आई, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण बिन काही नाही आकांक्षा. जर विराजला तुझी काळजी नसती ना, तर त्याने तुला या घरातनं जायला सांगितलं असतं. तुझ्यासोबत घर सोडून जाण्याची गोष्ट नसती केली. सुकन्या आमच्या कन्या. जर विराजला तुझी काळजी नसती ना, तर त्याने तुला या घरातनं जायला सांगितलं असतं.
तुझ्यासोबत घर सोडून जाण्याची गोष्ट नसती केली. म्हणून आज जर तू रागात हे घर सोडलंस तर तू विराजच्या भावनांचा नक्कीच अपमान करशील. पण माझा आत्मसन्मान, माझी तत्व, या सगळ्याचं काय होणार आई? आम्ही तुझ्याही तत्वांचा तितकाच आदर करतो आकांक्षा. पण हो, एक गोष्ट, लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. लग्नाआधी ज्या गोष्टींचा राग येतो, लग्नानंतर त्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण नव्या घरी नवीन लोकांसोबत स्वतःला रुळून घ्यावं लागतं. आम्ही नाही म्हणते की तू अन्याय सहन करावा. आम्ही फक्त हे म्हणतोय की तू योग्य संधी पाहून योग्य वेळेवर आपला मुद्दा मांड. आधी तू हे बघ की समोरचा तुझं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे की नाही, मग आपला मुद्दा मांड. तेव्हा समोरच्याला समजेल. आज जेव्हा तू विराज समोर आपली बाजू मांडत होतीस तेव्हा तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, म्हणून त्याने तुझं नाही ऐकलं आणि स्वतःचा निर्णय ऐकवला. मला समजतंय आई, तुम्ही मला काय सांगताय. आकांक्षा, तुला हे माहिती, विराजचे बाबा आणि आजी आधीच तुझ्यावर नाराज आहेत आणि आपली बाजू मांडण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी, त्यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तुला थोडा वेळ लागेल. ठीक आहे आई, या घरातल्या सुखशांतीसाठी मी आजींची माफी मागेन. माफी मागून तू विराजवरच नाही तर आमच्यावरही खूप मोठे उपकार करशील. कारण जर तू आणि विराज हे घर सोडून गेलात तर आम्ही इथे एकटे पडू आणि कदाचित काय आई? काही नाही, आता तू कुठेही जात नाहीस आणि त्या गोष्टींचा विचार करून काय फायदा ज्याने त्रास होईल. चल, तुझे कपडे परत कपाटात ठेव आणि या घराला आपलं समजून इथेच राहा. हं? माहिती नाही आई असं का म्हणत होत्या की विराज एकटे पडतील. घरात बाबा आहेत, आजी आहेत, विशाल आहेत, मग त्या असं का म्हणाल्या? सुकन्या आमच्या कन्या. एक मिनिट, मला नाश्ता नाही करायचा. अपूर्व, तुम्ही माझ्यावर रागावला आहात, नाश्त्यावर नाही. तुम्ही थोडं तर खाऊन घ्या. तुला बोललो ना मला नाश्ता नाही करायचा. एकदा सांगून तुला कळत नाहीये का? अपूर्व, जर तुम्हाला हे खायचं नसेल तर मी तुमच्यासाठी काही दुसरं बनवते, पण तुम्ही फक्त चहा नका पिऊ, त्याने तुमची ऍसिडिटी वाढेल. हे बघ, तू माझी काळजी करणं सोडून दे. तुझ्याकडे असे खूप काही कारण आहेत ज्याची तुला काळजी करायला हवी, त्यामुळे तू त्याचाच विचार कर, समजलीस? ज्याला जो विचार करायचा आहे तो करेल, पण मी तर विचार केलाय. की आज नाश्त्यामध्ये अपूर्व पराठे खाईल. काकू, तुम्ही पण खाऊन बघा कसे झालेत पराठे. तृष्णा,
तू का उभी आहेस? तू पण खा. मी खूप मनापासून बनवलेत. बिंदिया, तुला पराठे बनवायची काय गरज होती? तृष्णाला सांगायचं होतं, तिने बनवले असते. माफ करा काकू, तुम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा मी नाश्ता बनवला. पण ही माझी शेवटची चूक आहे. यापुढे असं कधीच नाही होणार. चूक? कसली चूक? काही नाही अपूर्व, तू नाश्ता कर, नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. बिंदिया, तू पराठे मस्त बनवलेस ग. तसं मला भूक पण लागली होती. मला नाश्ताच करायचा होता, पण काही लोकांनी सकाळी सकाळी मूडच खराब करून टाकला. आता तर तुमचा मूड चांगला झाला ना अपूर्व? चांगला नाही, खूपच चांगला. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.